महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण, कारण महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांना जागतिक यादीमध्ये स्थान देण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आता समाविष्ट झाले। रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी किल्ल्यांचा समावेश आहे। सोबतच पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्यांचा समावेश आहे। तर तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्याचा देखील समावेश आहे। तर राज्यातील 12 किल्ल्यांना जागतिक यादीमध्ये स्थान देण्यात आलं। युनेस्कोच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले आता समाविष्ट झालेले आहे। 12 किल्ले हे आपल्या युनेस्कोने हेरिटेज साइट म्हणून, वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून त्या ठिकाणी निवडलेले आहेत। बाकी आम्ही ही विनंती केलेली आहे की अनेक किल्ले असे आहेत की ज्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत त्या किल्ल्यांच्या संवर्धनाला वेळ लागतो। त्यांच्या प्रोसेसेस फार कंबरसम आहेत आणि त्या काही चूक आहेत असं मी म्हणत नाही, पण देशभरामध्ये त्या सगळ्या प्रोसेसेस वेगवेगळ्या ठिकाणी करताना उशीर होतो। म्हणून आम्ही अशी विनंती केली आहे की यातले काही किल्ले हे जर त्यांनी राज्य पुरातत्व विभागाला केले तर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या गाईडलाईन्स प्रमाणेच आणि त्यांच्याच कायद्याच्या अधीन राहून आम्ही राज्यामध्ये वेगाने त्या गड किल्ल्यांचा विकास करू। युनेस्कोच्या यादीमध्ये 12 आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे आहेत जागतिक वारसा यादीमध्ये त्याची नोंद झाली, हे आपल्यासाठी फार मोठी अचीवमेंट आहे आणि महाराष्ट्रासाठी गौरव आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 7 समुद्रापलीकडे पोहोचला आपण म्हणतो, आणि तो खऱ्या अर्थाने काल युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं। आणि म्हणून मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, युनेस्कोचे सर्व लोक, त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय, आपण त्यावेळेस देखील केंद्राकडे पाठपुरावा केला। सुरुवात आपण केल्यानंतर मोदी साहेबांनी देखील त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याला यामध्ये यश मिळालं। त्यावेळेचे आम्ही यंदा गड किल्ल्याच्या करता निधीची पण तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर डीपीसीला पण आम्ही हेड खोललेला आहे, त्याच्यातनं पण पैसे तिथं खर्च करता येतात। स्वतः विकास खारगे सांस्कृतिक खात्याचे सचिवांना आम्ही तिकडे पाठवलेलं होतं, ते मुख्यमंत्र्यांचे पण सचिव आणि सांस्कृतिक विभागाचे पण प्रधान सचिव आहेत। त्यांचा रात्रीच काल मला उशिरा फोन आला की दादा आपलं काम आज झालेलं आहे। ते महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची, अभिमानाची अशा प्रकारची घटना घडलेली आहे। त्याबद्दल जो प्रयत्न सगळ्यांनी मिळून केला त्याचं खरोखरीच आम्हाला समाधान आहे की आपण जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आता यश आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।